उद्या जाऊन अजितदादांनी जर भाजपची साथ सोडली आणि जर आदरणीय पवार साहेबांबरोबर पुरोगामी विचाराबरोबर आणायचा विचार त्यांनी केला, विचार करू. पण ते जर भाजप बरोबर असतील तर एकत्रित आम्ही येऊच शकत नाही. भाजपला त्यांनी सोडलं तर उद्या जाऊन सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन आपण काय करायचा हा निर्णय तिथे घेतला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2023 मध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर निर्माण झालेले शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन गट यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन गटांच्या एकीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. खासदार रोहित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर या चर्चांना नव्याने तोंड फुटले आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चला जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर तपशील आणि त्यामागील पार्श्वभूमी आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै 2023 मध्ये फूट पडली जेव्हा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत स्वतंत्र गट स्थापन केला आणि महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. या फुटीमुळे राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले तर शरद पवार गटाला नवीन नाव आणि तुतारी हे चिन्ह मिळाले. या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आता रोहित पवार यांनी केलेल्या ताज्या विधानाने एकीकरणाच्या चर्चांना नव्याने हवा मिळाली आहे. रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की जर अजितदादांनी भाजपची साथ सोडली तर त्यांना पक्षात परत घेण्याचा विचार केला जाईल, पण भाजप सोबत असताना एकत्र येणं शक्य नाही. उद्या जाऊन अजितदादांनी जर भाजपची साथ सोडली आणि जर आदरणीय पवार साहेबांबरोबर पुरोगामी विचाराबरोबर आणायचा विचार त्यांनी केला, विचार करू. पण ते जर भाजप बरोबर असतील तर एकत्रित आम्ही येऊच शकत नाही. भाजपला त्यांनी सोडलं तर उद्या जाऊन सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन आपण काय करायचा हा निर्णय तिथे घेतला जाईल. त्यांनी हेही नमूद केलं की असा कोणताही निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल. या विधानामुळे अजित पवार यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त 1 जागा मिळाली तर शरद पवार गटाने 10 पैकी 9 जागा जिंकल्या. यामुळे अजित पवार यांच्यावर दबाव वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये शरद पवार यांनी केली होती. 2023 मध्ये अजित पवार यांनी 40हून अधिक आमदारांना घेऊन पक्षात बंडखोरी केली आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या बंडखोरीमुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला, पण त्यांनी वयाच्या 83व्या वर्षी ही पक्षाची पुनर्बांधणी करत महाविकास आघाडीत आपली ताकद दाखवली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर पक्षात हुकुमशाही असल्याचा आरोप केला तर शरद पवार यांनी अजित पवार यांना संधी देऊनही त्यांनी विश्वासघात केल्याचे सांगितले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ 12 मतीत विजय मिळाला तर शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळवले. यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रांनी अजित पवार यांच्या महायुतीतील उपयुक्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे अजित पवार यांच्यावर भाजप सोबतचे संबंध तोडण्याचा दबाव वाढत आहे. या एकीकरणाच्या चर्चांवर विविध नेत्यांनी आपले मते व्यक्त केली आहेत. शरद पवार यांनी यापूर्वी सांगितले होते की घरात सर्वांना जागा आहे, पण पक्षात जागा आहे की नाही हे मी एकट्याने ठरवणार नाही. यावरून त्यांनी एकीकरणाबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसले. दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सांगितले, आम्ही महायुतीत आहोत आणि आमची विचारधारा स्पष्ट आहे. एकीकरणाच्या चर्चा केवळ अफवा आहेत. या प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी टीका करत म्हटले, राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा ही केवळ निवडणुकीपूर्वीची नाटकबाजी आहे. अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन आपली विश्वासार्हता गमावली आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी टीका करत म्हटले, राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा ही केवळ निवडणुकीपूर्वीची नाटकबाजी आहे. अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन आपली विश्वासार्हता गमावली आहे. मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले, शरद पवार यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या हितासाठी काम केले आहे. जर अजित पवार हे खरोखरच भाजपची साथ सोडतील तर महाविकास आघाडी त्यांचा विचार करू शकते, पण त्यासाठी त्यांना
प्रामाणिकपणा दाखवावा लागेल. चला मग आता जाणून घेऊया, जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर काय होऊ शकतं. सर्वप्रथम महाविकास आघाडीला बळकटी मिळेल. जर अजित पवारांनी भाजपची साथ सोडून शरद पवार गटासोबत एकीकरण केले तर महाविकास आघाडीला मोठी ताकद मिळेल. महाविकास आघाडीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला तगडे आवाहन देऊ शकतात. विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा मजबूत जनाधार महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरेल. मग महायुतीवर परिणाम. अजित पवारांनी भाजपची साथ सोडल्यास महायुती सरकार कमजोर होऊ शकते. अजित पवार गटातील 40हून अधिक आमदारांना पाठिंबा गमावल्यास शिंदे फडणवीस सरकारला अडचणी येऊ शकतात. यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे. मग राष्ट्रवादीची पुनर्बांधणी. दोन्ही गटांचे एकीकरण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय शक्ती बनू शकते. शरद पवार यांचा अनुभव आणि अजित पवार यांचे तरुण नेतृत्व, त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते. विशेषतः बारामती सारख्या गडांवर पक्षाची पकड मजबूत होईल. मग कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. दोन्ही गटांचे कार्यकर्ते सध्या गटबाजीमुळे संभ्रमात आहे. एकीकरण झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण होईल आणि पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल. तथापि अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करणे हे मोठे आवाहन असेल. मग राजकीय समीकरणांवर परिणाम. एकीकरणामुळे मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद वाढेल. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील स्पर्धा अधिकच तीव्र होईल. तसेच अजित पवार यांच्यावर असलेला अविश्वास कमी होऊन त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची संधीही मिळेल. एकीकरणाची प्रक्रिया सोपी नसेल तर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका आणि शरद पवार गटातील नेत्यांचा अजित पवार यांच्यावरील अविश्वास ही मोठी आव्हाने आहेत. याशिवाय अजित पवार यांच्या गटातील नेते जसे की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या एकीकरणाला पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. तसेच भाजप सोबतचे संबंध तोडणे अजित पवार यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या धोकादायक ठरू शकते, कारण त्यांचा गट सध्या सत्तेत आहे आणि त्यांना विकास निधी मिळत आहे. मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चांना विशेष महत्त्व आहे. मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील स्पर्धा तीव्र आहे आणि राष्ट्रवादीची एकीकरण महाविकास आघाडीसाठी गेम चेंजर ठरू शकते. शरद पवार यांनी यापूर्वीही शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणून महाविकास आघाडी स्थापन केली होती आणि आता अजित पवार यांच्यासोबत एकीकरण झाल्यास महाविकास आघाडी ताकद आणखी वाढेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या एकीकरणाची चर्चा ही केवळ राजकीय व्यूहरचना नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. रोहित पवार यांच्या विधानाने या चर्चांना नव्याने चालना मिळाली असली तरी अजित पवार भाजपची साथ सोडतील का आणि शरद पवार यांचा गट त्यांना स्वीकारेल का, हे प्रश्न अनुत्तरित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर कसा परिणाम करतात हे पाहणे औत्सुकताचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या समोर ठेवलेली अट आणि त्यामागील राजकीय गणिते यामुळे सर्वांचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. जर अजित पवार आणि शरद पवार यांचे गट खरोखरच एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होईल, पण त्यासाठी विश्वास, समन्वय आणि प्रामाणिकपणा याची गरज आहे. येत्या काही महिन्यात या चर्चांचा निकाल काय लागतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक संघ होऊ शकते का हे पाहणं रंजक ठरेल. बाकी तुमचे काय मत या पूर्ण वक्तव्यावर? तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आणि अजित पवार भविष्यात कधीतरी एकत्र येऊ शकतात का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.